भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 41वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. ओम नमो श्री गुरुभ्यो नमः. भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे शैलजा सुभगा सती अतिशोभना सुमकोमला अंकभूषण हो उणे करवेष्टिते मृदु आगळा चित्तना चळते परी सुख सेवनी विषयी मुदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबा पर साई दास गणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या मोहिनी रूपाचं अतिशय सुरेख वर्णन आपण काल पाहिले, पण ह्या मोहिनी रूपाची चर्चा सर्वत्र खूप झाली. पुन्हा पुन्हा त्या मोहिनी रूपाचा अनुभव, त्या लीलेचा अनुभव लोकांनी घेतला आणि हे वर्णन शंकरजींच्या कानापर्यंत गेलं. शुकदेवजी सांगतायत, परीक्षिता, जेव्हा भगवान शंकराने हे सगळं वर्णन ऐकलं की श्रीहरीने स्त्रीचे रूप धारण केले, असुरांना खूप मोहित केले, देवतांना अमृत पाजवून जो कार्यभाग साधायचा होता तो साधला, तेव्हा त्यांना ते खूप कुतूहल वाटलं. मग सती देवी बरोबर होत्या. तिला म्हणाले, आपण भगवंतांना विनंती करूया आणि ते रूप बघायला जाऊया. मग सती देवी नंदी व नंदीवर स्वार होतात तिला बरोबर घेऊन, आणि समस्त भूतगण बरोबर असतात. अशा सर्व लवाजम्यासहित ते भगवंताकडे जातात. भगवान श्रीहरीने गौरी शंकरांना आलेलं पाहिल्यावर फार म्हणजे स्वागत सत्कार करतात. त्यांना खूप खूप आनंद होतो. त्यांना सुखासनावर उच्चासनावर बसवतात, त्यांचा सन्मान करतात आणि ते काही म्हणणार तेवढ्यात शंकरजी म्हणतात, आपण समस्त देवांचे आराध्य देव आहात, आपण विश्वव्यापी जगदीश्वर आहात, आदी अंत मध्य आपणच आहात. म्हणजे आपल्यापासून आपली कोणतीच गोष्ट अनाकलनीय, म्हणजे सर्व गोष्टी तशा अनाकलनीय असतात. स्वामी कार्यकारण द्वैत अद्वैत जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणात आहे. ज्याप्रमाणे आभूषणातील सोने आणि मूळ सोने यात कसे अंतर नसतं, तसंच आपल्या विभिन्न लीला आणि आपण ह्याच्यात किंचित मात्रही अंतर नाही आहे. आम्ही प्रभो, आपण गुणांचा स्वीकार करता आणि पुष्कळ अवतार ग्रहण केले. बऱ्याच म्हणजे जवळजवळ सर्वच अवतार ग्रहण केल्यावेळेस आम्ही आपले दर्शन घेतले. मी ते दर्शन घेत आलेले आहे. शंकर म्हणणं त्या दर्शनाची अभिलाषा आहे, म्हणून ते सांगतायत की आपण त्या सर्व अवतारांचे मी वेळोवेळी दर्शन घेत आलेलो आहे. तर माझी इच्छा आहे की आपलं हे मोहिनी अद्वितीय जे रूप आहे तेही बघावं, म्हणून कुतूहलवश मी तिथं पोचलो आहे. म्हणजे येन संमोहिता दैत्या पायिताश्च मृतं चुराः तद्विध्यस्व शव आयाताः परम कौतूहलं हिना. म्हणजे दैत्यांना तुम्ही मोहित केलं
आणि अमृत देवतांना पाजलं हे पाहण्यासाठी मी एकटाच नव्हे तर हे सर्वजण म्हणजे भूतगणांसहित नंदी आणि सतीमा आम्ही सर्वजण आलेलो आहोत. तर हे थोडक्यात त्यांनी ती अभिलाषा व्यक्त केली की हे मोहिनी रूप दिव्य आम्हाला पाहायचं आहे. ते तेव्हा भगवान शंकरांचं हे वक्तव्य ऐकून परमेश्वर थोडंसं हसतात आणि मग म्हणतात गंभीर वाणीने की शंकरजी, ज्यावेळी अमृताचा कलशच दैत्यांनी हिसकावून घेतला, तो त्यांच्या हातात गेला, मग हे आपलं तर काम देवतांचं कार्य साधणं होतं. ते स्वभावतः क्रूर आणि दुष्ट आहेत, त्यांच्या हाती ते लागलं हे खूप अनर्थकारी गोष्ट झाली असती आणि त्यामुळं तत्काळ मला जे योजावं वाटलं ते मी काम केलं आणि म्हणून मी स्त्रीरूप घातलं. कारण त्यांचं लक्ष चाळवण्यासाठी किंवा नव्या कुतूहलाकडं त्यांना वळवण्यासाठी मला ते रूप धारण करणं आवश्यक होतं, म्हणून मी ते धारण केलं. देवशिरोमणी, आपण ते रूप पाहू इच्छिता म्हणून मी ते रूप आपणास दाखवेन. पण खरं तर त्या रूपाची गंमत अशी आहे की ते रूप सामान्य लोकांसाठी नाही. म्हणजे सामान्य लोक काय म्हणतील, सामान्य पण म्हणता येणार नाही, तर कामी पुरुषांना ते आदरणीय आहे. आपण तर असं अर्धवट म्हणजे कुठून तरी आपण काम जिंकलेले आहात असं म्हणायचंय देवांना. आणि ते हेतुतः म्हणायचंय की कोण चळू शकतं की साक्षात महादेव ज्यांनी कामपुरुषाला म्हणजे कामदेवाला जाळलेलं आहे असा माणूस असा सुद्धा कसा त्या रूपाने भुलू शकतो हे देवांना दाखवायचंय. म्हणून देव त्याच्या आधीच सांगतायत की कामी पुरुषाला ते आदरणीय आहे. ते रूप कामभावना उत्तेजित करणारे होते ना, आणि तेच मुद्दामून आपण त्या ह्यांच्यासाठी धरले, दैत्यांसाठी. आणि मग हे शुकदेवजी सांगतायत आता की असं बोलतानाच देव हसतात आणि नमस्कार करून शंकरजींना अंतर्धान पावतात. अरे असं काय अंतर्धान पावले आणि हे गेले. तर शंकरजी म्हणतात अरे आपण विनंती केली आणि मग ते केले का, आपण इथंच बसू. म्हणून शंकर पार्वती आणि नंदी आणि त्यांचे सर्व भूतगण तिथेच बसतात. देव येतील आणि आपल्याला सांगतील किंवा ते रूप दाखवतील. आणि नजर फिरवत असताना त्यांना अचानक दिसतं की एक सुंदर उपवन तिथं आहे, भगवंतानीच ते ठेवलेलं आहे. आणि ते म्हणजे कसं म्हणतात की कुणाचं तरी नियोजित किंवा असं प्रत्यक्ष असं रचना करून केलेलं, त्याचे व्यवस्थित असं कुशलतेने तयार केलेलं असं छान वृक्ष असतात. सुंदर फळांची फुलांची झाडं छोटी छोटी सुरेख असतात, लगडलेली असतात, त्यांना काही वेगवेगळे आकार दिलेले असतात. ते बघून हे सगळे इतके मुग्ध होतात की काय छान बाग आहे. आणि सहज कुतूहलाने देव येत आहेत तर आपण ती बघू बगीचा म्हणून त्या बगीच्याकडे जातात. शंकर जातात, सती देवी जाती, नंदी, ते सर्वजण जातात भूतगण शंकरांबरोबर. आणि बघता बघता त्यांचं एका कोपऱ्यात, त्या उपवनाच्या कोपऱ्यातल्या बाजूला एक तरुणी, खूप अत्यंत देखणी तरुणी, अतिशय तलम वस्त्र धारण केलेली, तिच्या त्या वस्त्रातून तिचे सर्व अंग प्रत्यंग स्वच्छ म्हणजे दिसत होते, अशी ती चेंडू खेळत असताना दिसली. अरे हे कोण खेळते, म्हणजे किती सुंदर आहे ती. म्हणजे स्वतः सती देवी सुद्धा तिच्या रूपाने रूप बघून आश्चर्यचकित झाल्या आणि अवाक झाल्या की काय देखणी स्त्री आहे असं म्हणून सगळे तिच्याकडे बघत होते. ती त्या टप्पा टप्पा मारत एकटीच खेळत होती आणि तो चेंडू कुठं गेला की धावत त्याच्या मागे जाऊन पुन्हा पकडत होती. आता इथं पुन्हा आपल्याला आज रबरी चेंडू माहितीयेत, पण त्या काळात म्हणजे हजारो वर्षापूर्वी चेंडू बनवण्याचं काहीतरी माध्यम असेल की ते चेंडू मोहिनी अवतारात भगवंतानी खेळलेला आहे. शंकरांना मोहिनी रूप दाखवताना हे लक्षात येतं. आणि भरपूर वेळ चेंडूशी खेळलेले आहे. ते चेंडू उंच उडवलाय, उंच तिच्याकडे येत होता, याचाच अर्थ टप्पे पडत होते, कारण टप्पे पडत होते असं स्वच्छ सांगितलंय. कंदुक त्याला म्हणतात, विक्रीडती
कंदुक लीलया सर, म्हणजे चेंडू लीलयेने ती खेळत होती आणि त्याच्याशी टप्पे टप्पे मारत होती. म्हणजे ते करताना मध्येच ती साडी एका बाजूनी सावरत होती, तिचा कंबरपट्टा जो कमरेचा होता तो लटपटत होता. तिला म्हणजे इतकी ती चपळतेने हालचाली करत होती की बस. आणि तिच्या त्या हालचालींमुळे तिचे सगळे ते शरीराचे अवयव हालत होते आणि ती अतिशय ठुमकत ठुमकत चालत चेंडू लांब गेला की त्याच्या मागे जायची. तिच्या पैंजणांचे झंकार ऐकू यायचा. तो उसळणारा चेंडू इतस्ततः वारंवार जात होता. तिचे केस त्याच्याबरोबर वाऱ्यावर उडत होते, वेणी सुटत होती आणि ती चंचलतेने उद्विग्न होत त्याच्या मागे पळत होती. स्वतःच मोठ्यांदा हास्य असं म्हणजे विलोभनीय हास्य करत त्याच्या पकडलं म्हणून खुश होत होती. हे सगळे तिच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव बघत हे सगळेजण मुग्ध झालेले असतात. पण शंकरांना तर तेवढंही राहत नाही. देवी सती बरोबर आहेत याचेही भान न उरता ते तिच्या मागं तिच्या खेळाच्या जवळ जातात आणि तो बॉल खाली पडतो म्हणून ती उचलताना वर बघते तर शंकर, आणि ती इतकी सलज्ज हसते आणि सहेतुक की शंकर भान विसरून तिच्या मागे जातात. मग ती चेंडू खेळत खेळत लांब जाते, खूप लांब जाते. तिच्या मागे शंकर पळत जातात आणि असं खूप म्हणजे ती एक वेळ एका क्षणी ते तिला पकडतात, पण ती लगेच निसटती त्यांच्या हातून आणि ती पुन्हा लांब जाते. म्हणजे तिचं फिरणं असं दाखवले की गिरीकंदरात फिरली, ऋषी मुनींच्या आश्रमातून फिरली, इतका काळ ती फिरली आणि फिरून पुन्हा फिना फिना आपल्या बागेकडे उद्यानाकडे दिशेने परतली. आणि ते सगळं करत असताना शंकर तिच्या मागो फिरतच होते आणि इतकं त्यांना तो आपला कामावेग अनावर झाला की एका क्षणी त्यांचं वीर्यपतन झालं. आणि त्यांच्या वीर्यपतन होत आहे हे कळता क्षणीच ते भानावर आले आणि ते 2 मिनिटं डोळे बंद करून उभारले की अरे काय चाललंय. म्हणजे एक क्षण विषाद होतो की मी कुणाच्या मागे धावतोय. आणि मग त्यांचे डोळे उघडतात, आत डोळे मिटलेले असताना डोळे उघडतात की अरे इथं भगवंताची माया असणार, मी किती फसलो म्हणून हसायला येतं स्वतःवरच त्यांना. आणि ते म्हणतात की अरे किती सहजलीला या देवाने आपली, म्हणजे एक चतुर चतुर स्त्री, चाणाक्ष स्त्री, म्हणजे कितीतरी त्या रूपाला नावं देता येतील आणि मला सहज लीलया खेळवणारे मी असं स्वतःबद्दल अभिमान. शंकर मनातल्या मनात डोळे मिटून सगळं स्वचिंतन त्यांचं चालू असतं की अरे मी कामदेवाला जाणलं तो मी असा ह्या एका स्त्रीच्या मागे फिरतोय, म्हणजे नक्कीच ती भगवंताची माया रूपिणी मोहिनी आहे आणि मी काय आपलं स्वतःच करायचं. म्हणजे आपलं स्वतःवर हसत असं ते त्यांनी काही म्हणजे लज्जा विज्जा नाही, कारण थोडी क्षणिक मनाला वाटली, परंतु देवांसमोर काय लाज, कारण हे आपण देवाला मानलं होतं की आपल्याबद्दल खूप अभिमान आहे, आम्हाला ते बघायचंय. आणि ते डोळे उघडतात तर समोर भगवान हसत उभे असतात आणि ते म्हणतात म्हणजे खूप शंकरजींचा तो विवेक म्हणजे संपुष्टात जो आला होता तो भानावर आल्यामुळं देव त्याच्यात संतुष्टता व्यक्त करतात. आणि त्याचं म्हणजे कशा वेगाने पळाले शंकर त्याचं वर्णन करताना भागवतकार करतात की कामुक हत्तीणीच्या मागे पळणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे त्या मोहिनी रूपाच्या मागे शंकर पळाले. आणि इतकं शंकराचं वीर्य अमोघ आहे असं वर्णन केलं जातं. पण मोहिनी रूपातल्या त्या मायेनं पाहून ते स्खलित झालं असं ते तिचं रूप, अलौकिक रूप. भगवान म्हणतात की हे देव शिरोमणी, मोहिनीने विमोहित होऊन आपण स्वतः आपल्या निष्ठेत परत लगेच स्थित झाला, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि आपल्याला म्हणजे जे रूप पाहायचं होतं, ती पाहायची इच्छा होती, ते रूप आम्ही दाखवलेलं आहे. माझी माया अपार आहे, स्वतः देवच सांगतात की माझी माया अपार आहे. म्हणजे असे हावभाव करते की अजितेंद्रिय पुरुष कशाही प्रकारे तिच्या तावडीतून सुटू शकत नाही. भले आपल्या शिवाय असा दुसरा कोण पुरुष आहे, म्हणून तो भगवंत शंकरांची स्तुती सुद्धा करतात की आपल्याशिवाय असा कोण पुरुष आहे की जो मायेत फसून पुन्हा तत्काळ भानावर येतो आणि मायेला दूर सारतो.
माझी ही गुणमयी माया भल्या भल्यांना मोहित करते, पण तरी पण ही आता आपणास कधी मोहित करणार नाही, कारण की सृष्टी आदीसाठी वेळेवर तिला शोभा आणणारा काल मीच आहे. त्यासाठी माझ्या इच्छे व्यतिरिक्त ती रजोगुण आदीची सृष्टी करू शकत नाही. असे शुकदेवजी म्हणतात. परीक्षित, अशा प्रकारे भगवान विष्णूने शंकरांचा सत्कार केला आणि त्यांची परवानगी घेऊन त्यांना परिक्रमा करून ते आपल्या म्हणजे भगवान विष्णूंनी शंकरांचा सत्कार केला, पण शंकरांनी आता त्यांची परवानगी घेतली आणि आपल्या गणांसहित परिक्रमा करून ते कैलासावर हसत हसत निघून गेले. त्यांना स्वतःची गंमत वाटली की मी किती सहज लीलया त्या स्त्रीच्या मोहात सापडलो, असं म्हणजे स्वतःच्या बद्दल हसू आलं. पुढे ही लीला कैलासावर येणाऱ्या अनेकांना, ऋषीमुनींना कित्येक दिवस अतिशय रंजकपणे स्वतः शंकर सांगत होते की मी कसा भुललो, आणि म्हणजे विष्णू भगवंताची ही ऐश्वर्यमयी लीला ही खूपच अद्भुत आहे. आणि अनेक ऋषी मुली ते ऐकून खूप खुश होते आणि शंकर स्वतःच हसं कसं झालं हे रसभरीत वर्णन करून सांगायचे आणि त्याचा पुन्हा आनंद घ्यायचे. हे सर्व वर्णन आता शुक महामुनींनी परीक्षित राजाला ऐकवलंय. आणि मग ते सांगतात की ज्यांच्यात समुद्र मंथन समयी आपल्या पाठीवर मंदलाचल धारण करणाऱ्या भगवान विष्णूंचे वर्णन ऐकले. जो पुरुष पुन्हा या कथेचे कीर्तन श्रवण करतो त्याचा उद्योग कधी कमी निष्फल होत नाही. म्हणजे प्रत्येक कथेची फलश्रुती वेगळी आहे. ज्याला सतत उद्योगात राहायचं आहे अशाने समुद्र मंथनाची कथा ऐकावी, किंवा ज्याला उद्योग अखंड बहरत राहावा वाटतो त्यांनी ही कथा ऐकावी, असं त्याचं फलश्रुती देताना दिली की त्याचा उद्योग बहरत राहतो, सतत उद्योगात राहतो तो माणूस. कारण की पवित्र कीर्ती भगवंताचे गुण आणि लीलांचे गान समस्त संसारातील क्लेश आणि परिश्रम मिटवून टाकणारे आहेत. तसेच दुष्ट पुरुषांना पण भगवंताच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होत नसते. हेच या कथेचं हेही सार आहे. आणि अमृतपान करवले म्हणजे तुम्हाला उद्योगात भरभराट मिळेल, हेच ह्या कथेतून दिसतं. म्हणून जे लोक ही कथा त्या उद्देशाने ऐकतात त्यांचा उद्योग भरभराटीला येईल. त्यानंतर शुक महामुनी त्यांना आगामी 7 मन्वंतरांचं वर्णन ऐकवतात. विवस्वानाचे पुत्र श्राद्धदेव हे 7वे वैवस्वत. चालू मन्वंतर ह्याचा काळ आहे, अर्थात कार्यकाल असेल. त्याच्या संतानाचे वर्णन मी तुला सांगतो की वैवस्वत मनुला 10 मुले झाली. इक्ष्वाकू, नभग, दृष्ट, चयाती, नरिष्यत, नाभाग, दिष्ट, करुष, पृषध्न आणि वसुमान. ह्या मन्वंतरात आदित्य, वसु, रुद्र, विश्वेदेव, मरुद्गण, अश्विनी कुमार, ऋभू हे प्रधान गण होते. तर पुरंदर हा इंद्र होता. कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भरद्वाज हे 7 सप्तर्षी होते. या मन्वंतरात कश्यपाची पत्नी आदितीच्या गर्भातून आदित्यांचे छोटे भाऊ वामनाच्या रूपात भगवान विष्णूंनी अवतार ग्रहण केला. या प्रकारे मी तुला 7 मन्वंतराचे संक्षेपाने वर्णन ऐकवले आहे. परीक्षित, हे तर मी तुला पूर्वीच सांगितलं की विवस्वान म्हणजे सूर्य, त्याला 2 पत्न्या होत्या. त्याच्या 2 पत्न्या ह्या विश्वकर्माच्याच 2 मुली होत्या. एकीचं नाव संज्ञा आणि दुसरीचं नाव छाया. या संज्ञाचंच दुसरं 2 नावं आहेत तिला, की ती दुसरं नाव बडवा असं आहे. आणि या सूर्यपत्न्यांमध्ये संज्ञेला 3 संताने यम, यमी आणि श्राद्धदेव झाले. आणि बडवा रूपात म्हणजे बडवा नावाने ती असताना संज्ञेला अश्विनी कुमार झाले. आणि छायेलाही 3 संताने झाली, सावर्णी, शनैश्वर आणि तपती अशी ती त्यांची नावे आहेत. 8व्या मन्वंतरात सावर्णी मनु होतील. त्यांना निर्मोक, विरजस्क आदी मुले होतील. हे परीक्षिता, सुतपा, विरज, अमृतप्रभ नावाचे देवगण होतील. तर विरोचनाचे पुत्र बली हे त्या देवतांचे इंद्र होतील. विष्णू भगवंतांनी वामन अवतार ग्रहण करून ह्यालाच 3 पावले जमीन मागितली होती, परंतु यांनी सारे त्रिलोक दिले. राजा बलीला एक भगवंताने बांधले होते
परंतु नंतर प्रसन्न होऊन स्वर्गापेक्षा श्रेष्ठ सुतल लोकीचे राज्य दिले. सध्या तिथेच ते इंद्रासमान विराजमान आहेत. पुढे जाऊन हेच बली इंद्र होतील आणि नंतर इंद्रपदाचाही त्याग करून ते परमपदाला पोचतील. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे पिता व्यास हे 8व्या मन्वंतरातले सप्तर्षी असतील. आणि देवगुह्याची पत्नी सरस्वतीच्या गर्भातून सार्वभौम राजाचा भगवंताचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्राकडून स्वर्गाचे राज्य घेऊन बलीला देतील. वरुणाचे पुत्र दक्ष सावर्णी 9वे मनु होतील. भूमकेतू, दीप्तकेतू ही त्यांची मुले असतील आणि पार, मरीची, गर्भ आदी देवतांचे गण होतील. अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वंतरात द्युतिमान आदी सप्तर्षी होतील व आयुष्मानाची पत्नी अंबुधारेच्या गर्भातून वृषभाच्या रूपात भगवान कलावतार घेतील. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनी दिलेल्या त्रिलोकीचा उपभोग घेईल. 10वे मनु उपश्लोकाचे पुत्र ब्रह्मसावर्णी होतील. गुरुशेण आदी त्यांची मुले असतील. आयुष्मान, सुकृती, सत्य हे सप्तर्षी असतील. तर सुवासन, विरुद्ध आदी देवतांचे गण असतील व इंद्र होतील. शंभू नावाचे इंद्र होतील. विश्वसृजाची पत्नी विशुजीच्या गर्भातून विश्वक्सेन हे अंशावतार ग्रहण करतील. शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील. 11वे मनु ते होतील आणि अत्यंत संयमी धर्मसावर्णी. त्यांना सत्य, धर्म आदी 10 पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाण, रुची आदी देवतांचे ते गण होतील. अरुणादी सप्तर्षी तेव्हा असतील. वैधृत नावाचे त्या काळात इंद्र असतील. आर्यकाची पत्नी वैधृतीच्या गर्भातून धर्मसेतूच्या रूपात भगवंता अंशावतार घेईल. रुद्र सावर्णी 12वे मनु होतील. ह्या मन्वंतरात ऋतधामा नावाचे इंद्र होतील. हरित देवगण होतील. हरती आदी देवगण होतील. तर तपोमूर्ती, तपस्वी, अग्निध्र हे सप्तर्षी होतील. सप्तसहाची पत्नी सुंदृतेच्या गर्भातून स्वधामाच्या रूपात भगवान अंशावतार घेतील. प्रत्येक मन्वंतरामध्ये कोणचे इंद्र होतील, कोणचे भगवान कोणत्या रूपात अवतीर्ण होतील हे सांगितले. आता 13व्या मन्वंतरामध्ये 13वे मनु असतील जितेंद्रिय. देवसावर्णी, चित्रसेन आदी त्यांची मुले असतील. सुकर्म, सुत्राम आदी देवगण होतील. दिवसपती नावाचा इंद्र होईल आणि निर्मोक, तत्वदर्शन आदी सप्तर्षी असतील. देवहुत्राची पत्नी बृहतीच्या गर्भातून योगेश्वराच्या रूपात भगवान अवतार घेतील. याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील. इंद्र सावर्णी हे 14वे मनु असतील. एकूण 14 मनूंचा हा उल्लेख केलेला आहे. उरु, गंभीर, बुद्धी आदी त्यांचे पुत्र होतील. त्यावेळी पवित्र चाक्षुष आदी देवगण होतील. शुची नावाचा इंद्र होईल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध असे सप्तर्षी होतील. त्यावेळी सत्रायणाची पत्नी वितानाच्या गर्भातून बृहद्भानूच्या रूपात भगवान अवतार ग्रहण करतील. तसेच कर्मकांडाचा विस्तार करतील. परीक्षित, ही 14 मन्वंतरे भूत, वर्तमान, भविष्य 3ही काळात चालत राहत असतात. यांच्याच द्वारे 1 सहस्त्र युग, चतुर्युगवाल्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते. म्हणजे हे सगळं त्यांनी वर्णन ऐकवले. मी हे कल्प म्हणजे काय, त्या कल्पांचं रूप कसं आहे तेही देव पुढं सुखदेव महामुनी सांगत आहेत. मनु म्हणजे परीक्षित राजा, मी तुला मनुपुत्र, सप्तर्षी, देवता सर्वांत नियुक्ती करणारे भगवान, स्वयं भगवान कसे आहेत आणि त्यांची रूपे कशी असतील हे सांगितलं. तर राजन, भगवंताच्या यज्ञपुरुष आदी अवतार शरीरांचे वर्णन मी केले. पण मनु आदी विश्वरचनेचे संचालन त्या काळात ते करायचे हेही सांगितलं. व चतुर्युगाच्या अंतकाळी उलट फेऱ्यामुळे जेव्हा श्रुती नष्टप्राय होऊ लागत तेव्हा सप्तर्षीगण आपल्या तपस्येने पुन्हा त्याचा साक्षात्कार त्यांना होत असतो आणि त्याच श्रुतींना ते वाचवतात आणि सनातन धर्माचे रक्षण करतात. भगवत प्रेरणेने आपल्या मन्वंतरामध्ये अतिशय सावधगिरीने सर्वच्या सर्व मनु पृथ्वीवर 4ही चरणांनी परिपूर्ण पृथ्वीवर धर्माचे अनुष्ठान करतात. मन्वंतरभर मनुपुत्र
काल व देश दोन्हींचे विभाजन करून प्रजापालन करतात व धर्मपालनाचे कार्य करतात. पंचमहायज्ञ आदी कर्मात जे ऋषी, पितर, सूत, मनुष्य आदींचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देवता त्या मन्वंतरातील यज्ञाचा भाग स्वीकारतात. इंद्र भगवंताने दिलेली त्रिलोकीची अतुल संपत्तीचा इंद्र हा संपत्तीचा उपभोग घेणारा असतो. तो प्रजेचे पालन करतो. संसारात यथेच्छ पाऊस पाडण्याचा अधिकार पण इंद्रालाच आहे. युगायुगात सनक आदी सिद्धांचे रूप धारण करून भगवानच रूप धारण करतात आणि ज्ञानाचे याज्ञवल्कादी ऋषींचे रूप धारण करून कर्माचे व दत्तात्रेयादी योगेश्वरांचे रूप धारण करून योगाचे उपदेश देत असतात. हे मरीची आदी प्रजापतींच्या रूपात सृष्टीचा विस्तार करतात. सम्राटाच्या रूपात लुटारूंचा वध करतात. म्हणजे प्रत्येक भगवंताचंच रूप आहेत, कारण सर्व त्यांनीच व्यापलेलं आहे. म्हणून फक्त नावं घेऊन सांगितलेलं आहे की त्यांचं रक्षण कसं केलं जातं. नामरूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी विमूढकते, त्यामुळे ते अनेक प्रकारच्या दर्शनशास्त्राद्वारे महिमा तर भगवंताचाच गातात, परंतु त्यांचा वास्तविक स्वरूपात जाणत नाहीत. अशा प्रकारे मी महाकल्प अवांतर कल्पाचा तुला परिणाम ऐकवला. म्हणजे पण प्रत्येक अवांतर कल्पात 14 मन्वंतर असतात हे सांगितलेलं आहे. आणि ही 14 मन्वंतर प्रत्येक वेळी घडतात हे त्यांनी सांगितलंय. अतिशय थोडक्यात त्यांनी हे सांगितलंय आपल्याला. म्हणजे हे मन्वंतर वगैरे ऐकण्यात फारसा आपल्याला कुणाला त्याचा उल्लेख केला जात नाही, पण हे खूप गरजेचं आहे. खगोल आणि भूगोल आणि हे जे वर्णन केलेलं आहे ते भगवंताचं संपूर्ण विश्वसंचलन कसं चालतं हे ह्या 8व्या स्कंदातल्या 12व्या-13व्या अध्यायाच्या रूपाने भगवंताने सांगितलंय की एकूण म्हणजे किती मनू होतात प्रत्येक. म्हणजे आजच्या काळात आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, परंतु ते व्यवस्थित त्यांच्या अस्तित्वावर स्थित राहून संपूर्ण विश्वसंचलन करताहेत हे सांगितलेलं आहे. आणि पुढं आता हा ज्या बलीचा उल्लेख माग केला होता त्या बलीची कथा, त्यांनी स्वर्गावर राज्य कसं केलं हे सांगितलं जातं. की आता परीक्षित राजा शुक महामुनींना प्रश्न विचारतात की भगवान श्रीहरी तर सगळ्यांचे स्वामी आहेत, ते सर्व विश्वाचे सर्व आहेत. असं असून त्यांनी हीन दिनाप्रमाणे त्या राजा बलीला फक्त 3 पावले जमीन अशी का मागितली? जे काही आहे ते इच्छित होते ते मिळाल्यावर बलीला त्यांनी मग बांधले का? म्हणजे असा मला प्रश्न पडतोय. माझ्या हृदयात याचे फार कुतूहल आहे की स्वयं परिपूर्ण असलेल्या यज्ञेश्वर भगवानाद्वारे याचना कशी केली गेली आणि निरपराध्याला बंधन हे तरी का घडावे? म्हणजे दोन्ही गोष्टींबद्दल मला खूप कुतूहल आहे, तर ते आपण सांगावं अशी विनंती करतात. आणि मग शुक महामुनी सांगतायत की परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराजित केले तेव्हा त्यांची संपत्ती हिसकावून घेतली, त्यांचे प्राण पण घेतले. आणि तेव्हा भृगुनंदन शुक्राचार्यांनी त्याच्या संजीवनी विद्येने त्याला जीवित केले. म्हणजे त्याच्या सेवकांनी शुक्राचार्यांकडे बलीचं कलेवर नेलं आणि अनेक असुरांना बलीसह अनेक असुरांना शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने जीवित केलं. आणि मग ते म्हणजे आपल्याला जीवनदान मिळाले म्हटल्यावर ते आपल्या त्या गुरूंच्या चरणी अत्यंत स्वतःला त्यांनी वाहूनच घेतलं बलीने. शुक्राचार्यांचे शिष्य महात्मा बलींनी आपलं सर्वस्व त्यांच्या चरणावर समर्पित केलं आणि तन मनाने ते गुरुजींची सेवा करू लागले. मग समस्त भृगुवंशी ब्राह्मणांचीच ते सेवा करू लागले, कारण स्वतः शुक्राचार्य हे भृगुवंशी आहे. तर सर्व भृगुवंशांना त्यांनी गुरुस्थानी मानून त्यांची खूप सेवा केली. त्यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्यांच्यावर अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी स्वर्गावर विजय प्राप्त करण्याच्या इच्छा करणाऱ्या बलीला महाअभिषेकाच्या विधीने अभिषेक घालून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करवून घेतला. हा इतका दिव्य यज्ञ केला. म्हणजे प्रत्येक यज्ञातनं आपण साधा यज्ञ करतो, तो यज्ञ आपल्याला काहीतरी देईल
ही आपल्या मनात भावनाही नसते, पण तुमच्या मनात जी सूक्ष्म भावना आहे ती यज्ञ पुरी करतोच करतो. आणि साक्षात म्हणजे मूर्त रूपात गोष्टी येत होत्या. भगवान श्रीरामांच्या चरित्रात आपण पाहिलंय की पायसाचा कलश भगवान प्रकट होऊन देतात. आता हा जो विश्वजित यज्ञ केला गेलाय बलीच्या मार्फत भृगुवंशी यांनी केलाय, ह्याच्यातून काय दिव्य गोष्टी प्राप्त झाल्या आहेत बलीला, की ज्याच्यातून पुढील अनेको वर्ष त्यांनी त्रैलोक्यावर राज्य केलंय. त्यामुळे प्रभावशाली भृगुवंशी यांनी त्यांच्याकडून हा विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला. यज्ञाच्या विधीने हविष्यानाद्वारे जेव्हा अग्निदेवतेची पूजा केली गेली ते प्रसन्न झाले आणि यज्ञकुंडातून सोन्याच्या चादरीने मढवलेला, म्हणजे किती सुरेख बघा गोष्टी मिळाल्या. सोन्याच्या चादरीने मढवलेला फार सुंदर रथ बाहेर आला. नंतर इंद्राच्या घोड्याप्रमाणे हिरव्या रंगाचे घोडे, त्याचा वर्णही सांगितलाय. हर्यश्चतुर वर्णः, चतुरंग वर्णः, म्हणजे हे सगळे घोडे मिळाले ते हिरव्या रंगाचे होते. सिंहाच्या चिन्ह असणारं रथावर लावण्याची ध्वजा होती. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढवलेले दिव्य धनुष्य होते. 2 अक्षयभाण होते. दिव्य कवच पण होते, त्याच्यातूनच प्रकटले. आणि मग त्या क्षणी एवढं सगळं अतिशय सुरेख यज्ञ झालाय तेव्हा बलीचे दादाजी म्हणजे प्रल्हाद महाराज ते तिथं प्रकटले. ते फार प्रसन्न झाले की भगवंताला प्रिय असणारा तू यज्ञ केलायस म्हणून मी काहीतरी माझ्याकडून देतो. म्हणून प्रल्हादजींनी त्यांना एक अशी माळ भेट दिली की जिची फुलं कधीही सुकत नव्हती. अक्षय माळ म्हणजे सुगंधित राहणारी आणि सदैव टवटवीत असणारी अशी फुलांची सुरेख माळ प्रल्हादजींनी भेट दिली. शुक्राचार्य त्यांचे गुरु असणारे ते म्हणाले, त्यांनी एक असा शंख दिला की ज्याच्या आवाजाने सर्व त्रैलोक्यात आवाज भरला जाईल असा दिव्य शंख दिला. अशा प्रकारे त्यांनी ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामुग्री जवळजवळ सगळी जमा केली. त्याद्वारे स्वस्ती वाचन झाल्यावर राजा बलीने त्या ब्राह्मणांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला आणि प्रल्हादजींशी संभाषण करून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि भृगुवंशी ब्राह्मणांनी दिलेल्या दिव्य रथावर सवार झाले. आता त्यांना स्वर्गावर राज्य करायचं होतं. ज्या स्वर्गावर राज्य करण्यासाठी ते त्या रथावर आरूढ झाले आणि जात आहेत त्या स्वर्गाचं वर्णन इंद्राची अमरावती आपण म्हणतो ते अमरावतीचं वर्णन फार सुरेख व्यासाने केलंय. म्हणजे किती वेळोवेळी नगरांची म्हणजे पुरांची अशी वर्णनं केलेली आहेत, पण अमरावतीचंही वर्णन आता फार सुरेख केलंय. भृगुवंशी ब्राह्मणांनी दिलेल्यावर दिव्य रथावर आरूढ होऊन राजा बलीने कवच धारण करून धनुष्य, तलवार, बाण आदी शस्त्रे ग्रहण केली. सुंदर माला दादांनी दिलेली घातली आणि ते त्यावेळेस फार शोभून दिसत होते. त्यांच्या भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद होते. कानांमध्ये मकराकृत कुंडले झगमगत होती. रथावर आरूढ झाले होते की तेव्हा असं वाटत होतं की प्रत्यक्ष अग्निकुंडातला अग्नीच पुढं चालतोय रथावरून. त्यांच्याबरोबर त्यांच्या समान ऐश्वर्य बल विभूतीवाले दैत्य सेनापती होते आणि ते सर्व आकाश मार्गाने आपल्या क्रोधाने प्रज्वलित करत सर्व दशदिशा व सगळे क्षितिजाला जणू भस्म करतायत असं वाटत होतं. ते त्यांची आसुरी सेना युद्धाच्या साठी म्हणजे त्या ढंगाने आकाश व अंतरिक्षाचा थरकाप उडवीत इंद्रपुरी अमरावतीवर चढाई करण्यासाठी सज्ज झाली, त्याच्या जवळ पोचली. देवतांची राजधानी अमरावतीस मोठे सुंदर नंदनवनादी उद्यान उपवने होती. त्या उद्यान उपवनामध्ये पक्ष्यांचे जोडे फिरत टहळत होते. मधुलोभी भृंगे मस्तवाल होऊन गुणगुणत होते. म्हणजे वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांची फळांची अशी त्या बागा फुललेल्या होत्या. कल्पवृक्षाच्या शाखा लगडलेल्या होत्या. सरोवरात हंस, सारस, चकवा, बदकांची गर्दी जमलेली होती. देवतांद्वारे सन्मानित होणाऱ्या देवांगना अशा जल म्हणजे ह्याच्यात सरोवरात क्रीडा करत होत्या, जलक्रीडा करत होत्या. ज्योतिर्मय आकाशगंगेने दरीप्रमाणे चारी बाजूनी अमरावतीला घेरले होते. त्याच्या चारही बाजूनी उंचच उंच सोन्याचा तट बनवला होता. त्याच्यात जागोजागी मोठमोठ्याल्या गच्च्या होत्या. सोन्याची कवाडे जागोजागी लावलेली होती.
नगराच्या बाहेरच्या दरवाज्यावर स्फटिक मण्यांचे गोपूर होते. त्यात वेगवेगळे मोठमोठे राजमार्ग आहेत केले होते. स्वतः विश्वकर्म्याने ही पुरी अतिशय सुबकतेने निर्माण केली होती. स्वतःचं कौशल्य पणाला लावून त्यांनी निर्माण केली होती. सभेचे स्थान, खेळाची मैदानं, म्हणजे ह्या संकल्पना किती जुन्या आहेत, किती पुरातन आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. ह्याच्या सूक्ष्म जर लक्ष देऊन पाहिलं तर एका नगराला काय लागतं. आपल्याकडं वालचंद नगर आमच्या पंढरपूर जवळ जे वसवलं आहे ते वालचंद शेटजींनी ते साधारण 1920 त्या काळात काहीतरी वसवलंय असं सांगतात ना लोक मोठी. प्रत्यक्ष त्याची काही मी कागदपत्र पाहिले नाहीये, पण ऐकून माहिती अशी आहे. आणि ते त्यांनी जे वसवले ते असाच इंग्रज अधिकारी आणून ते कसं त्यांना एखादं गाव शहर पाहिजे अशा प्रकारे, चंदीगडही आपल्याकडं तसंच वसवलंय म्हणतात. पण त्याच्यात किती गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या संकल्पनांवरनं घेतल्या आहेत. गावात म्हणजे सभेचं स्थान पाहिजे, खेळाची मैदानं पाहिजेत, ते सर्वांनी जाण्या येण्याच्या सोयी, रस्ते, थोडक्यात वाहतुकीची साधनं व्यवस्थित चालतील असे रस्ते, हे आजच्या काळातल्या गोष्टी. पण हे हजारो वर्षापूर्वी वर्णन केलेलं आहे की विश्वकर्म्याने जी अमरावती वसवली तिथं सभेचे स्थान, खेळाची मैदाने, रथ चालण्याचे मोठमोठे मार्ग अत्यंत सुशोभित केले होते. जवळजवळ करोडो, 10 करोड म्हणलंय, संख्या सुद्धा सांगितली, 10 करोड विमाने तेथे सर्वदा विराजमान राहत होती. म्हणजे कोणत्याही देवतेला जायचं असलं तर ते विमान घेऊन उडू शकत होते. मोठ्या मण्यांचे मोठमोठाले चौरंग जागोजागी असत. तसेच हिरे व पाचूच्या यज्ञवेद्या बनवल्या होत्या. तेथील स्त्रिया सर्वदा 16 कन्यांप्रमाणे 16 वर्षाच्याच राहत. त्यांचे यौवन, तारुण्य, सौंदर्य स्थिर राहत होते. त्या निर्मळ वस्त्र नेसून आपल्या रूपाच्या छटेने अशा प्रकारे दैदिप्यमान होत राहतात की जसे आपल्या जाळांनी अग्नी स्वतःच्या ह्याच्यात लपेटला राहतो तसं त्या स्त्रिया राहत असं सांगितलंय. देवांगनांच्या आंबाड्यातील पडलेल्या नवीन सुगंधित फुलांचा सुगंध घेऊन मार्गावरला वारा वाहत असे. मंद मंद हवा चाले. सोनेरी खिडक्यांमधून उदबत्त्यांच्या सुगंधाने युक्त पांढरा धूर निघत असे आणि तेथील मार्ग त्याच्यामुळे, त्या धुरामुळे झाकले जात व त्याच मार्गाने देवांगना जात येत असत. जागोजागी मोत्याच्या झालरींनी ते रस्ते सजवलेले असत. सोन्याचा मणिमय पताका फडकवत असत. सज्जांवर अनेक झेंडे लहरत मोर, कबूतर, भुंगे गुंजारव करत असत. देवांगनांच्या मधुर संगीताने तिथे सदैव मंगल वातावरण असते. मृदुंग, शंख, नगारे, ढोल, विणा, मजिरे हे सर्व सदैव तिथे वाजत असते. त्यामुळे अमरावती अतिशय मनोहर वाटते. अप्सरांच्या नृत्यांचे झंकार ऐकू येतात. गंधर्वांच्या गाण्यांचे म्हणजे गाणी ऐकू येत असतात. अशी ही अमरावती सुरेख नटलेली आहे. या पुरीत नगरीत अधर्मी लोक, दुष्ट लोक, जीवद्रोही लोक, कामी लोक, लोभी लोक प्रवेशच करू शकत नाहीत. अशी एक अद्भुत रचना तिथं केलेली होती. जे ह्या दोषांपासून रहित असतील, कामक्रोधादी लोभमोह हे सगळं ज्यांच्याजवळ नसेल असेच लोक तिथं प्रवेश करू शकत. असुर सेनेचे स्वामी राजा बलीने पण फार मोठ्या संख्येने येऊन अमरावतीच्या चौफेर धडकले, पण ते आत आले नाहीत. आणि ही गोष्ट इंद्राच्या गुप्तहेरांनी त्याला सांगितली. इंद्राने बघितलं जाऊन, त्यांच्या ज्या जागा होत्या की बाहेर सगळं शत्रू सैन्य जर आलं तर कुठून बघायचं यासाठी वेगवेगळ्या जागा केलेल्या होत्या. आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर पण अशा जागा असत त्या पाहतो. तेच गोष्ट अमरावतीच्या किल्ल्यात होती. ते स्वतः ते सगळं सैन्य बघून, राजा बलीला आलेलं बघून इंद्र ह्याचा थरकाप उडतो आणि तो तत्काळ बृहस्पती देवगुरु जे आहेत त्यांच्याकडे जातो आणि म्हणजे खूप भयंकर असुरराज स्वामी बलीने आपल्याला खूप घेरलंय अमरावतीला, आता काय करायला पाहिजे असा प्रश्न ते त्याला बृहस्पतींकडे जाऊन त्यांना विचारतात. आणि ते सांगतात की भगवन, माझा जुना शत्रू बली
हा फार तयारीने आले. त्याचं तेज इतकं प्रलक्षण आहे, म्हणजे त्याच्या तेजाकडे बघून स्वतः इंद्राचा मनाचा थरकाप उडलाय. तो म्हणतो की तो फार लोकविलक्षण तेजस्वी दिसतोय. हे काय कारण असेल बरं? म्हणजे मला कळत नाही. मी पाहतोय की यावेळी बलीला काही आपण अडवू शकणार नाही. ते प्रलयाच्या आगीप्रमाणे वाढत चालली आहे त्याची शक्ती, असं सारखं वाटतंय. म्हणजे मी एक क्षणी पाहतोय आणि तेच 2 मिनिटांनी पाहिलं तर त्याची शक्ती वाढलेली वाटली. इतक्या द्रुत गतीने तो वेगवान गतीने त्याची शक्ती वाढताना पाहतोय मी. तो मला तोंडाने पिऊन टाकेल काय? जिभेने दशदिशांना चाटेल आणि मी संपेल काय? डोळ्यांच्या अग्नीने दिशांना भस्म करेल काय? असं मला वाटतंय. इतकं त्याचं तेज फार प्रखर आहे. कृपा करून मला सांगा की माझ्या शत्रूच्या असं तेज वाढण्याचं काय कारण आहे? की तो कधी दबला जाईल? मी काय करावं? मला कळत नाहीये. शरीर, मन, इंद्रिय यात एवढे त्याच्या तेज आणि बल आलंच कुठून? आणि एवढी तयारी त्यांनी कधी केली? देवगुरु बृहस्पती म्हणतात, इंद्रा, हे सर्व मी जाणतो. मी तुझा शत्रू बलीच्या उन्नतीचे कारण स्पष्ट पाहतोय. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य बलीला महान तेज देऊन शक्तींचा खजिना बनवलाय. त्याची शक्ती अमोघ आहे. आता त्याला कोणीही अडवू शकणार नाहीये. यासाठी आता तुमच्या समोर एकच मार्ग आहे की तुम्ही हे स्वर्गपुरी सोडून जा, अमरावती सोडून जा आणि कुठेतरी लपा. त्या क्षणा आणि प्रतीक्षा करत बसा की ज्या क्षणी ह्याचं भाग्य पालटेल. कारण प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाची वेळ असते. आता त्याला अटकाव करू शकाल एवढं सामर्थ्य देवतांमध्ये नाही, असं स्पष्ट बली त्यांचे जे गुरु आहेत बृहस्पती ते सांगतात. ह्यावेळी ब्राह्मणांच्या तेजाने बलीची शक्ती उत्तरोत्तर वाढत आहे. त्याची शक्ती खूप वाढलेली आहे. हा ज्या वेळेस एखाद्या सत्पुरुषाचा, महंताचा, ब्राह्मणाचा तिरस्कार करेल त्यावेळेस तो संपूर्ण परिवारासह नष्ट होईल. पण बृहस्पती देवतांच्या समस्त स्वार्थ आणि परमार्थाचा ज्ञाता होता आणि ते म्हणाले की मी तुम्हाला हाच सल्ला देईन की तुम्ही स्वेच्छारूपधारी आहात. तुम्ही स्वेच्छेने हवे ते रूप धारण करा आणि तत्काळ स्वर्गलोक सोडून जा आणि लपून बघत राहा. हे बलीचे अमरावती म्हणजे भ्रष्ट कधी हा स्थानभ्रष्ट होईल, त्याचं भाग्य कधी पालटेल याची वाट पाहत राहा. आता मात्र त्याचं तेज इतकं वाढलंय की तो त्रैलोक्याचा नायक होणार आहे आणि झालाच आहे. आता तुम्ही बाजूला गेला नाही तर तुमच्यावर तो आक्रमण करेल, तर तुम्ही तत्काळ जा. हे ऐकताच इंद्राने सर्वांना सूचना दिल्या आणि सगळेजण पटापट देवता लोक रूप बदलून इंद्रपुरी सोडून निघून गेले. तेव्हा बली विश्वविजयी राजा आतून काहीच प्रतिसाद येत नाही असं बघून त्यांनी अमरावती नगरात प्रवेश केला. सर्व देवता कुठे गेले आहेत हे जाणून किंवा आपल्याला भीतीने पळून गेले आहेत पाहून त्याने इंद्रावच्या स्वर्गलोकावर राज्य केलं. भृगुवंशीय ब्राह्मणांना खूप आनंद झाला. आपला शिष्य असा स्वर्गस्थ देवतांसहित त्रैलोक्याचा नायक झालेला पाहून त्यांना सांगितलं की तू 100 अश्वमेध यज्ञ कर. त्याच्याकडून त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ करवून घेतले. त्या यज्ञांच्या प्रभावाने बलीची कीर्ती सुगंध तिन्ही लोकात दशदिशांना पसरला. ते नक्षत्रांचे राजा चंद्रम्याप्रमाणे शोभू लागले. ते केवळ ब्राह्मण देवतांच्या कृपांमुळे समृद्ध राज्यलक्ष्मीचा उपभोग घेत होते. अति उदारतेने उपभोग घेऊ लागले. स्वतःला कृतकृत्य मानू लागले आणि ही केवळ पुन्हा भगवान यज्ञपुरुषाची कृपा आहे हे ते मानत होते. कारण यज्ञपुरुषाचेच भक्त हे भृगुवंशीय ब्राह्मण आहेत आणि ते भृगुवंशीय ब्राह्मणच माझे इष्टदैवत आहेत. त्यांच्यामुळं मी हे सर्व प्राप्त करू शकलो हे सर्व जाणत असल्यामुळं त्यांना सर्वांच्या बद्दल नमस्कार म्हणजे एक प्रकारची कृतज्ञ भाव जपत राजा बली त्यांच्या प्रत्यर्थ कृतज्ञ होता आणि ती कृतज्ञता वारंवार व्यक्त करत होता. अशी हे अलौकिक कथा म्हणजे यज्ञातनं अनेक द्रौपदीचाही जन्म याज्ञसेनी म्हणतात, तिचाही जन्म यज्ञातनच झालेला आहे. पण यज्ञातनं प्रत्यक्ष सुंदर रथ येतो, कवच येतं, धनुष्यबाण येतात
आणि हे रथावर लावायचं म्हणजे घोड्यांसहित रथावर लावायचा ध्वज सुद्धा यज्ञातनं प्रकटतो. असं अद्भुत काम बलीच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. हे खूप खरंच अलौकिक आहे. आजच्या ह्या बलीच्या चरित्राच्या सह आपण 41वा दिवसाचा कथाभाग थांबवूया. नमस्कार. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाच्या. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की